नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत खमंग आणि क्रिस्पी असे व्हेज मंचुरियन, तेही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो कोबी हा खिसणीच्या साहाय्याने पूर्णपणे एकदम बारीक असा खिसून घेतलेला आहे. अशा पद्धतीने मंचुरियन बनवण्यासाठी कोबी हा बारीकच खिसून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे पसरट बुडाच्या भांड्यामध्ये खिसून घेतलेला कोबी अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे त्यामध्ये टाकायचा आहे. तर कोबी टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये साहित्य टाकायचं आहे. तर इथे मी 1 चमचा लसूण पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा 1 चमचा टाकलेला आहे. 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सोया सॉस टाकायचा आहे. तर सोया सॉस मी इथे 1 चमचा टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 कांदे उभे कट करून टाकायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी कांदा पण त्यामध्ये टाकलेला आहे. जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. त्यानंतर आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झाल्याच्या नंतर आता त्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तर अशा प्रकारे मी सर्व साहित्य त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे मेजरिंग कपाने अर्धा कप हा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदासुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता, किंवा कॉर्नफ्लॉवर आणि अर्धा मैदासुद्धा त्यामध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीने आता मी कॉर्नफ्लॉवर टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही करू शकता. जे कोबीमध्ये ओलावा आहे त्यामध्ये पूर्ण पीठ अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता परफेक्ट असं मंचुरियनचं आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आता मंचुरियन आपण करून घेऊया. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी. तेल गरम झालेलं आहे आणि भज्यासारखे मी पूर्णपणे मंचुरियन बनवून घेणार आहे. आणि तेलामध्ये जेवढे मंचुरियन बसतात तेवढे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला मंचुरियन टाकून घेतल्यानंतर खरपूस आणि खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत. दोन्ही बाजूने आलटून पलटून आपल्याला क्रिस्पीपणा येईपर्यंत आपल्याला मंचुरियन तळायचे आहेत. तर अशा पद्धतीचे पूर्णपणे मंचुरियन मी तळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असे मंचुरियन आपले कुरकुरीत आणि खमंग असे आपले मंचुरियन तळून झालेले आहेत. आता हे तळलेले मंचुरियन मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व मंचुरियन क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे मंचुरियन मी तळून घेतलेले आहेत अशा प्रकारे. तर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आणि कुरकुरीत असे मंचुरियन झालेले आहेत. हे मंचुरियन तुम्ही टोमॅटो केचपसोबत सुद्धा खाऊ शकता. एकदम टेस्टी आणि छान लागतात. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका साध्या आणि सिंपलच्या रेसिपीमध्ये.